लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी शीतल मोरे या महिलेची जिल्हा रुग्णालय नाशिक येथे प्रसूती झाली होती। दुसऱ्या दिवशी 2 जानेवारीला असह्य पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी डॉक्टरांना वारंवार विनंती करूनही ऑक्सिजन देणे किंवा आयसीयूमध्ये दाखल करणे टाळण्यात आले। रुग्णालयात अद्ययावत 30 बेड आयसीयू असूनही सुविधा नाकारण्यात आली। अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निलेश पाटील यांनी घटनास्थळी न येणे आणि इतर कुठल्याही रुग्णालयात रेफर न करणे यामुळे शीतलचा मृत्यू झाला असे नातेवाईकांनी आरोप केला आहे। तसेच महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी इन कॅमेरा पोस्टमॉर्टमची विनंती केली असताना सुविधा नाही असा खोटा दावा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी केला। प्रत्यक्षात गेल्या काही वर्षात अशा प्रकारचे पोस्टमॉर्टम याच रुग्णालयात झालेले आहेत। त्याऐवजी मृतदेह धुळे वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यास भाग पाडण्यात जाते। नातेवाईकांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत। योग्य व वेळेत उपचार न दिल्याने मृत्यू झाला, मरणोत्तरही न्याय नाकारला। पोस्टमॉर्टम संदर्भात रुग्णालयाकडून दिशाभूल, नियमबाह्य मेडिकल नेग्लिजन्स कमिटी, उपचार करणारे डॉक्टर सदस्य यांचा चुकीचा अहवाल, पोलीस यंत्रणेची उदासीनता, इंदिरानगर व सरकारवाडा पोलीस स्टेशनने तक्रार नोंदवण्यास नकार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दोषी ठरवणाऱ्या अहवालाकडे दुर्लक्ष, आर्थिक संगनमताचा संशय, रुग्णालय प्रशासन व पोलीस यांच्यातील व्यवहाराबाबत समाजात चर्चा। डॉक्टर चारुदत्त शिंदे व डॉक्टर निलेश पाटील यांना तात्काळ बडतर्फ व निलंबित करावे। त्यांच्यासह अन्य 8 जणांवर सदोष मनुष्यवध मृतदेहाचा अवमान व मागासवर्गीय महिला अन्याय या कलमांखाली फौजदारी गुन्हा दाखल करावा। प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी या आठवड्यात विराट मोर्चा आंदोलन छेडणार असून मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांनी तात्काळ दखल घेऊन कारवाई न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। सिव्हिलच्या डॉक्टरांचा निषेध असो, बोगस करणाऱ्या डॉक्टरांचा निषेध असो, जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत बॉडी घेऊन जाणार नाही। अरे शीतलला न्याय, शीतलला न्याय। शीतलला न्याय, शीतलला न्याय। इथं बसून काहीच होणार नाही। चला मग जोपर्यंत शीतलला न्याय मिळणार नाही तोपर्यंत बॉडी जाणार नाही, जाणार नाही। डॉक्टर को शीतलला न्याय, डॉक्टर को शीतलला न्याय। सिव्हिलच्या डॉक्टरांचा निषेध असो, अरे सिव्हिलच्या डॉक्टरांचा निषेध असो, या शीतलला न्याय। साहेब 24 तास झाले साहेब या गोष्टीला, ह्या घटनेला 24 तास झालेले, आजपर्यंत ते शीतलला आजपर्यंत कोणी दुर्लक्ष केलं नाही। अरे शीतलला न्याय। शीतल मोरे मृत्यू प्रकरणामध्ये आम्ही वारंवार याची पाठपुरावा पोलीस स्टेशन आहे, डेप्युटी डायरेक्टरचे ऑफिस आहे, तिथे आम्ही करतोय, पण आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय भेटत नाहीये। एक डेप्युटी डायरेक्टरच्या समितीने जो अहवाल दिला तो अहवाल यांनी खोडून काढला। म्हणजे 5 जिल्ह्याचं जे ऑफिस आहे त्या 5 जिल्ह्याच्या ऑफिस मधून जो अहवाल येतो तो मोठा का यांनी दिलेला अहवाल मोठा, आणि सिव्हिल सर्जन चारुदत्त शिंदे याला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाहीये का ती कमिटी स्थापन करायचा। कारण असा GR आहे का त्या GR मध्ये मेडिकल कॉलेज ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजचे डीन याच्यामध्ये समिती स्थापन होते, पण अद्याप कुठेच नाही। आणि हे पोलिसांनी, सरकारवाडा पोलीस स्टेशननी यांना त्या डीन कडे पाठवलं पाहिजे, हे त्यांना सगळ्यांना माहिती आहे। पण त्यांच्या संगनमताने त्यांनी काय केलं का जे चोर आहे त्यांच्याच हातात तपास दिला आणि त्या चोरांनी असा तपास चुकीच्या पद्धतीने केलेला आहे। तर आम्ही वारंवार, कालही आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन आलो, वारंवार आम्ही 6 महिन्यापासून आठवड्यातून 2 ते 3 वेळेस आम्ही कायद्यासारखं तिथे जातोय, रोज जशी हजेरी लावतो तसे आम्ही जातोय। आणि आम्ही याचा पाठपुरावा करत असताना आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहे, जेणेकरून आम्ही याचा पाठपुरावा करू नये। आणि कुठे 353 घडलेले नाही, कुठले खंडणी घडली नाही, पण अशा चुकीच्या पद्धतीने हे करताय। याच्यानंतर आम्हाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही सोमवारी आम्ही आंदोलनाची तीव्र आंदोलन करून त्याच्या आंदोलनाची आम्ही तारीख जाहीर करू। आंदोलन सिव्हिल हॉस्पिटल समोर। आपली बहीण शीतल मोरे 1 जानेवारीला प्रसूतीसाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयामध्ये आणली। त्याच्यानंतर जो घडलेला प्रकार आहे तो काय आहे तुम्ही करू शकता?
माझी बहीण शीतल मोरे यांना आम्ही 1 तारखेला शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये आणले आणि तिची प्रसूती झाली रात्री 9 वाजेला. प्रसूती झाल्यानंतर बाळ आणि ती एकदम सुरक्षित होते. नंतरून त्यांना वॉर्डमध्ये आणण्यात आलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या पोटामध्ये दुखायला लागलं. दुपारी काळा येत असताना तिथील नर्सेस डॉक्टर तिला आमचे नातेवाईक जाऊन त्यांना सांगत होते की तिच्या पोटामध्ये काळा वगैरे येत आहे, दुखतंय, तर तुम्ही लक्ष द्या. तर तिथले नर्सेस डॉक्टर ते मोबाईल मध्ये बिझी असताना ते उलट नातेवाईकांवरच चिडत होते की ती नाटकं करतेय, तिला काय होत नाहीये, ती नाटकं करतेय, ते दुखतच राहतं असं त्यांनी बोलून ती आम्हाला तसंच पूर्ण घरच्यांना तर सांगितलं. नंतरून त्यांनी रात्री 11:30-12च्या दरम्यान मध्ये तिच्या पोटामध्ये भयंकर काळा यायला लागल्या. ज्या वेळेला तिचा जवळपास मृत्यू झालेला होता. त्यांनी त्यावेळेला आम्हाला देखावा करण्यासाठी तिला ते पंपिंग वगैरे करून तिला ICU मध्ये हलवण्यात आलं, पण त्याच वेळेला तिचा मृत्यू झालेला होता. नंतरून तिसऱ्या दिवशी त्यांनी जी मृत झाली असं घोषित केलं डॉक्टरांनी. आणि आम्हाला इथं इन कॅमेराची आम्ही मागणी केली होती. इन कॅमेरामध्ये पोस्टमॉर्टम झालं पाहिजे होतं, पण इथं इन कॅमेरा होत नाही असं आम्हाला सिव्हिल सर्जन चारुदत्त शिंदे यांनी सांगितलं की इथं इन कॅमेरा होणार नाही, तुम्हाला इथून धुळ्याला घेऊन जायला लागेल. तर आम्ही सरांना तीच मागणी केली होती, सर इन कॅमेरा इथं होतं पण इथं तुम्ही करत नाहीये. सर बोलले की इथं होतच नाही, कारण याच्या अगोदर 10-15 वेळा इथं PM हे इन कॅमेरामध्ये झालेलं आहे, पण त्यांनी तिथं केलं नाही. आम्ही स्वखर्चाने आम्हाला ते धुळ्याला पाठवायला लावली, बॉडी आम्हाला धुळ्याला पाठवायला लावली. त्याच्यामध्ये निग्लिजन्स कमिटी बसवण्यात आली होती DDंची, डेप्युटी डायरेक्टरची. तर त्यांनी असा अहवाल दिला होता की याच्यामध्ये अहवाल हा सिव्हिल मधील जे नर्सेस डॉक्टर आहे त्याच्यामध्ये दोषी ठरवण्यात आले होते. पण नंतरून परत शासकीय जिल्हा रुग्णालयाची जी समिती बसवली जाते त्याच्यामध्ये चारुदत्त शिंदे यांनी जी समिती बसवली होती त्याच्यामध्ये त्यांनी चुकीचा निर्णय दिलेला आहे. कोणी दिलेला आहे चुकीचा निर्णय? चारुदत्त शिंदे यांची जी समिती बसवली होती शासकीय जिल्हा रुग्णालयाची, त्या अहवालामध्ये त्यांनी पूर्ण चुकीचा अहवाल दिलेला आहे की याच्यामध्ये निग्लिजन्स वगैरे काय घडलेलं नाही असा त्यांनी अहवाल चुकीचा दिलेला आहे. कारण त्यांनी कामामध्ये कामचुकारपणा केलेला आहे तिथल्या स्टाफनी. हे सदर पूर्ण CCTV मध्ये धडधडीत दिसून येते. आमची मागणी आहे की त्या बाळाला न्याय मिळाला पाहिजे आणि जे त्यावेळेला जे कामावर हजर होते कर्मचारी त्यांना बडतर्फ केलं गेलं पाहिजे. गुन्हा अधिकारी डॉक्टर होते ते अधिकारी त्यांचे नाव येऊ दिले नाही बाहेर. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.